हे आहे मुंबईतील मिनी बनारस। लोकांनी कचरा टाकूनही इथलं पाणी इतकं स्वच्छ। मुंबईच्या गजबजाटात दडलेलं एक शांत आणि आध्यात्मिक ठिकाण म्हणजे मलबार हिलवरील बाणगंगा। इथे येण्यासाठी तुम्ही लोकलने चर्नी रोड किंवा ग्रँड रोड स्टेशनला उतरून तिथून टॅक्सीने 10-15 मिनिटात येऊ शकता। आम्ही तिघेही निघालो इथली सफर करायला। इथे पोहोचल्यावर दिसतात ते बाणगंगेच्या पायऱ्यांवर वसलेले जुने मठ आणि अनेक छोटी मोठी मंदिरे। असे म्हणतात की जेव्हा प्रभू रामांना तहान लागली होती तेव्हा त्यांनी जमिनीवर बाण मारला आणि पाताळातून गंगेची धारा प्रकट झाली, तीच ही बाणगंगा। इतकंच नाही तर सीतेच्या शोधात असताना जेव्हा रामांना शिवलिंगाची स्थापना करायची होती पण वेळ लावत असल्याने रामाने स्वतः वाळूचे शिवलिंग बनवून तिथे पूजन केले, म्हणूनच या परिसराला नाव पडलं वाळूचे ईश्वर वाळुकेश्वर। हजारो वर्षापूर्वी जेव्हा इथली भौगोलिक रचना तयार झाली तेव्हा मलबार हिलच्या खाली गोड्या पाण्याचे झरे तयार झाले। हे झरे आजही या कुंडाला सतत ताज्या पाण्याचा पुरवठा करतात, त्यामुळे समुद्राच्या शेजारी असूनही हे पाणी गोड आहे। इथल्या पायऱ्या आणि मंदिराचा जीर्णोद्धार साधारण 18व्या शतकात गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाने केला। आजूबाजूला जुने मठ आणि मंदिरे पाहून आपल्याला प्राचीन मुंबईची प्रचिती येते। पुढच्या वेळी दक्षिण मुंबईत आलात तर या हिडन जेमला नक्की भेट द्या। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा मराठी जोडी।